सत्तापक्ष के नेता के अस्वस्थ होने के कारण महानगर पालिका की आम सभा को अनिश्चित काल के लिए स्थगित कर दिया गया है। सभा स्थगित होने से मॉनसून से उत्पन्न समस्याओं और शहर के प्रमुख विकास कार्यों पर होने वाली चर्चा फिलहाल रुक गई है। विपक्ष ने जनहित के मुद्दों को अगली बैठक में प्रमुखता से उठाने की बात नागपुर की मेयर नीता ठाकरे ने कही है। आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती। सभा झाली आहे, परंतु पूर्ण विषय आणि प्रश्न हे घेता आले नाही, कारण माननीय सत्तापक्ष नेते यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आज या सभेस उपस्थित राहू शकले नाही। साधारणतः पक्षनेते समजा सभेत नसतील तर सभा होऊ शकत नाही, असा म्हणजे करू नये, होऊ शकत नाही असा परिपाठ आहे। त्यामुळे अत्यंत नजीकच्या भविष्याच्या काळात अतिशय लवकर ही सभा पुन्हा घेण्यात येईल आणि तोपर्यंत ती अनिश्चित म्हणजे काळासाठी थांबवण्यात आलेली आहे। आज बजेटनंतर महानगरपालिकेची ही प्रथमच सर्वसाधारण सभा होती आणि मला असं वाटतं की पावसाळा सुरू आहे, बरेचसे नगरसेवकांचे विषय होते, नागपूर शहरातल्या नागरिकांच्या हिताचे विषय त्याच्यात असायला पाहिजे होते, परंतु ते विषयपत्रिकेमध्ये ते तसं कुठलंही असं दिसून आलेलं नाही आणि ह्या सगळ्या बाबीवर आम्हाला निश्चितपणाने चर्चा करायची होती। परंतु आज सत्तापक्ष तिथे नसल्यामुळे आणि काही कारणास्तव आज माननीय महापौरांनी ही सभा मला वाटते स्थगित केली आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ही सभा जेव्हा होईल तेव्हा या नागरिकांच्या हिताचे जे काही प्रश्न राहील, नगरसेवकांचे जे काही प्रश्न राहील ते निश्चितपणाने आम्ही तिथे मांडणार आहे।